सो हे गाईज, वेलकम टू माय न्यू ब्लॉग। तर आज सकाळी ना खूप माझी कामाची गडबड झाली बघा, कारण या मुलांना शाळेला पाठवायचं होतं, स्वयंपाक करायचा होता, धुणं भांडी पडलं होतं, हॉटेलची भांडी पडली होती, हॉटेलची भांडी पण खूप पडली होती। तर मग मी पहिला ना मुलांच्या तयारीला लागले, कारण मुलांना आवरून घालूया म्हटलं, कारण आज डबे वगैरे त्यांचे द्यायचे नव्हते, कारण 11ला जाऊन 1ला येणार होते स्कूलमधून। तर म्हटलं पोटभर जेवण करूनच त्यांना घालावं शाळेला, म्हणजे उसपर्यंत जास्त काय भूक लागणार नाही। आणि आता पेपर चालू आहेत ना मुलांचं, त्यामुळे मग मी पण फटाफट पहिल्या सकाळी उठल्या उठल्या आंघोळ करून घेतली, गॅसवर पाणी तापवून, आणि मग दुसरं पाणी ठेवलं देवसाठी, देवला पण दिलं, देव पण आंघोळीला गेला होता। आणि मी नंतर आणि पाणी ठेवलं सियासाठी, देवला खूप कडक पाणी लागतं आणि सियाला नॉर्मलमध्ये लागतं, म्हणून सियाला तेवढं तापत ठेवलं पाणी थोडंसं। मग तिथून नंतर म्हटलं आता चपाती वगैरे कधी करत बसू, म्हणून म्हटलं रात्री पराठीचं पाकिट आणलं होतं, ते पराठीचं पाकिट एक काढलं फोडून, त्यातले 1-4 पराठे भाजून मी त्यांना बटाट्याची भाजी बनवलेली होती, मग त्या बटाट्याच्या भाजीसोबत त्यांना ते खायला दिलं, कारण अजून बाकीची कामं खूप माझी तशीच पडली होती। आणि उठायला मला सकाळी 8 वाजल्या होत्या, लवकर उठलेच नाही, कारण माझं डोकं पण रात्री खूप दुखत होतं आणि डोळं पण, त्यामुळे म्हटलं जरा वेळानं निवांतच उठूया। आणि गजर लावलेला तो पण वाजलेला मला ऐकू आला नाही। आणि तिथनं पुढं मग पराठे वगैरे भाजून नंतर धुणं वगैरे धुवून घेतलं मी, हॉटेलची भांडी घासली आणि सगळं जिथल्या तिथं ठेवलं, आणि मुलांना पराठा वगैरे भाजलेला, बटाट्याची भाजी आणि पराठा मी खाऊ घातला। आणि चहा वगैरे आज काय बनवलं नव्हतं, चहा मी देणं बंदच केलेलं आहे मुलांना आजकाल। आणि त्यामुळं मग सियाचं देवाचं कसं, देवला आवर म्हणून पाठीमाग लागावं लागतं, तर सियाचं नाही, सियानं स्वतः कपडे घालते, स्वतः आवरते, पण देवचं तसं नाही, देवला आवरावं लागतं, कारण मला हेच कळत नाही की एकदा बारकायातलं कोण आहे, हा बारका आहे का ती बारकी आहे, कारण ह्याला सगळं समजावून सांगावं लागतं, खरं तिला अजिबात काहीच सांगावं लागत नाही। मग रिक्षा आली, मुलांना घालवलं आणि लोटून वगैरे काढलं, फरशी वगैरे सगळी पुसून घेतली, आणि कचरा पण खूप झालता, घंटागाडीवाला आज आलाच नाही वाटतं, काय मला आवाज पण आला नाही। मग नंतर मी मुलांना सोडलं, आणि सोडल्यानंतर सगळी घरातली काम बाकीची आवरून घेतली। तर तुम्हाला ब्लॉग आवडले असेल तर मला सबस्क्राईब करायला विसरू नका, आणि व्हिडिओला लाईक करा, आणि असंच भरभरून प्रेम द्या, कारण व्हिडिओ बनवायचा अजून मला इतकं म्हणजे समजत नाही, तरी पण मी बनवायचा प्रयत्न करते, पण असू दे, शिकत आहोत तर प्रगती होणारच।